नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, DMR मेगा भरती 2025 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच आपण या ठिकाणी बघत आहोत। याआधी सुद्धा आपण काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि DMR मेगा भरती 2025 या नावाने प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। मराठी व्याकरण, तांत्रिक घटकावर, सामान्य ज्ञान या सर्व घटकावर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ मिळून जातील। तर या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत। हे जे प्रश्न असणार आहे, प्रश्न TCS पॅटर्ननुसार काढलेले प्रश्न असणार आहे। अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात, म्हणून या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, एंकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन दिलेले आहे कमल देसाई, 2 आहे विलास सारंग, 3 भाऊ पाध्ये, 4 आहे भालचंद्र नेमाडे। तर एंकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर विलास सारंग आहे। एंकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक आहे विलास सारंग, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 विलास सारंग। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, रहाटी शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा। रहाटी या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे। ऑप्शन दिलेला 1 वियोग, 2 अडाणी, 3 अन्नसाठा, 4 वर्तन। तर रहाटी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर वर्तन असा आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रहाटी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? तर वर्तन असा होईल। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, बी पेरल्यानंतर कोंब फुटतो नि रोप भराभरा वाढते। हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ऑप्शन दिलेले आहे, काय केवल वाक्य, 2 प्रश्नार्थी वाक्य, 3 मिश्र वाक्य आणि 4 आज्ञार्थी वाक्य। तर बघा, बी पेरल्यानंतर कोंब फुटतो हे एक वाक्य झालं आणि रोप भरा वाढते हे एक दुसरं वाक्य झाला। हे 2 वाक्य जोडण्यासाठी नि हा शब्दाचा वापर केला आहे, म्हणून या ठिकाणी हे वाक्य कोणतं होईल? तर या ठिकाणी हे वाक्य मिश्र वाक्य होईल। 2 वाक्य जोडण्यासाठी नि आणि अशा शब्दाचा जर वापर झाला तर ते वाक्य मिश्र वाक्य असते, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढीलपैकी कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण शोधा। या ठिकाणी आपल्याला कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण शोधायचं आहे। ऑप्शन दिलेले आहे, काय ती घरी जाते, 2 पोपट पेरू खातो, 3 सभेत पत्रके वाटली गेली आणि 4 तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले। तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहे, यापैकी कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण कोणतं आहे? तर सभेत पत्रके वाटली गेली हे या ठिकाणी कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कर्मकर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे सभेत पत्रके वाटली गेली। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? ऑप्शन दिलेले आहे, रामनगरी, 2 संध्याकाळ, 3 प्रभात काळ आणि 4 चित्र आणि चरित्र। तर बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचं शीर्षक आहे चित्र आणि चरित्र। काय आहे? चित्र आणि चरित्र। या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 चित्र आणि चरित्र। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, शब्दयोगी अव्ययांच्या जोडीपैकी चुकीची जोडी शोधा। ऑप्शन दिलेले आहे, मुळे योगे, 2 आहे पेक्षा मध्ये, 3 किंतु परंतु आणि 4 आहे मागे पुढे। तर शब्दयोगी अव्ययाच्या जोडीपैकी चुकीची जोडी कोणती आहे? या ठिकाणी किंतु परंतु ही या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाची चुकीची जोडी आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्ययांची चुकीची जोडी कोणती आहे? किंतु परंतु। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहे? ऑप्शन दिलेले आहे, केशव मेश्राम, वामन होवाळ, 3 आहे शंकरराव खरात आणि 4 आहे बाबूराव बागुल। तर जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक आहे बाबूराव बागुल। कोण आहे? तर बाबूराव बागुल, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 बाबूराव बागुल। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8 आहे, पुढीलपैकी केवल वाक्याचे उदाहरण शोधा। ऑप्शन दिलेला आहे, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो, 2 आहे मी सांगितलेले काम करणार आहेस की नाही, 3 आहे रोहन रोज शाळेत जातो आणि 4 आहे मी रोज सकाळी उठतो आणि फिरायला जातो।
तर पुढीलपैकी केवळ वाक्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी कोणतं केवळ वाक्य असणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 रोहन रोज शाळेत जातो हे या ठिकाणी केवळ वाक्य असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 रोहन रोज शाळेत जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे घरोघरी मातीच्याच चुली या म्हणीतील आशय पुढीलपैकी कोणत्या वाक्यात येतो? ऑप्शन दिलेले आहे पुण्य मिळते या भावनेतून सुशीला काकू रोज गाईला खाऊ घालीत असे. 2 परीच्या तोंडावर असताना सतत विचारपूस करणारा श्याम अलीकडे अपरिचितासारखा वागू लागला. 3 आपण ज्या परिस्थितीत राहतो त्यांच्या विरुद्ध जाऊ नये. आणि 4 कॉलनीच्या प्रत्येक घरातून सासू सुनांचा वाद नेहमीच ऐकू येतो. तर घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा योग्य अर्थ कोणता होईल? तर कॉलनीच्या प्रत्येक घरातून सासू सुनांचा वाद नेहमीच ऐकू येतो या ठिकाणी योग्य अर्थ होईल. घरोघरी मातीच्याच चुली या म्हणीचा योग्य अर्थ होईल पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॉलनीच्या प्रत्येक घरातून सासू सुनांचा वाद नेहमीच ऐकू येतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे फुनगा. फुनगा या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे 1 आहे ठिणगी, 2 विभाजन, 3 पालवी आणि 4 शिरस्ता. तर फुनगा या समानार्थी शब्दाचा योग्य शब्द कोणता आहे? तर ठिणगी. फुनगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ठिणगी. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे. वाक्यातील उपमेय घटक कोणता आहे? तर ऑप्शन दिलेले आहे 1 आहे तार, 2 अक्षर, 3 कपडे आणि 4 आहे प्रतिमा. तर प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे या वाक्यामधील उपमेय घटक आहे अक्षर. काय आहे? तर अक्षर आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अक्षर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे नादार शब्दाची नेमकी अर्थछट्टा व्यक्त करणारा पर्याय निवडायचा आहे. नादार या शब्दाची नेमकी अर्थछट्टा व्यक्त करणारा आपल्याला पर्याय ठिकाणी निवडायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे कर्ज फेडण्यास अक्षम, 2 मासिक फी माफ नसलेला विद्यार्थी, 3 आहे पुढारी सूत्रधार, 4 श्रीमंत घरंदाज. तर नादार या शब्दाची नेमकी अर्थछट्टा व्यक्त करणारा पर्याय कोणता आहे? या ठिकाणी कर्ज फेडण्यास अक्षम. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 कर्ज फेडण्यास अक्षम. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे कपिला षष्ठीचा योग या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय शोधायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे शेवंता काकूंना अंगावर दागिने घातल्याशिवाय चैन पडत नाही, 2 किती वेळा सांगूनही राकेश तेच ते काम पुन्हा करीत असतो, 3 पोपटलाल याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला आणि 4 जेठाभाई सातत्याने आपल्या शेजाऱ्यांबद्दल तळमळ दाखवित राहतात. तर कपिला षष्ठीचा योग या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी पोपटलाल याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कपिला षष्ठीचा योग या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे पोपटलाल याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे कौल. कौल या शब्दातून नेमका कोणता अर्थ व्यक्त होतो? कौल या शब्दातून नेमका कोणता अर्थ व्यक्त होतो? ऑप्शन दिलेले आहे 1 व्यापार, 2 वचन, 3 दुर्बोध आणि 4 अवघड. तर कौल या शब्दातून नेमका अर्थ व्यक्त होत असतो वचन. कौल वचन. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 वचन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे खालील दिलेल्या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. अंगावर शहारे येणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अचूक अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे खूप उतावीळ असणे, 2 खूप हसणे, 3 खूप घाबरणे आणि 4 खूप आनंदी असणे. तर अंगावर शहारे येणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता असणार आहे? या ठिकाणी खूप घाबरणे. काय असणार आहे? खूप घाबरणे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अंगावर शहारे येणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ आहे खूप घाबरणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. वाक्यातील अलंकार शोधायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे 1 श्लेष, 2 व्याजस्तुती, 3 अतिशयोक्ती, 4 उत्प्रेक्षा. तर ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? तर उत्प्रेक्षा अलंकार आहे. कोणता अलंकार? तर उत्प्रेक्षा. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 उत्प्रेक्षा अलंकार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात. वाक्यातील उपमान घटक कोणता आहे?
ऑप्शन दिलेले आहे. एक आहे माझे, 2 वडिलांप्रमाणे, 3 वाटतात आणि 4 शिक्षक. तर मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात. या वाक्यामधील उपमान घटक आहे वडिलांप्रमाणे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 वडिलांप्रमाणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहे धूसर. धूसर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे. एक आहे घसका, 2 जोखड, 3 स्पष्ट आणि 4 प्रमाण. तर धूसर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल स्पष्ट. या ठिकाणी काय होईल स्पष्ट. पण या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. धूसर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्पष्ट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे पुढारी, प्रमुख, नायक हा आशय पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो. ऑप्शन दिलेला आहे अधोवदन, 2 उध्वर्यू, 3 अनय, 4 अधीर. तर पुढारी, प्रमुख, नायक हा आशय जो आहे हा आशय अध्वर्यू या शब्दामधून व्यक्त होत असतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अध्वर्यू. पुढारी, प्रमुख, नायक हा आशय जो आहे हा आशय अध्वर्यू या शब्दातून व्यक्त होतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे संवेदना, चेतना नसलेला माणूस यासाठी कोणता शब्द चपखलपणे वापरता येतील. ऑप्शन दिलेले आहे. 1 चकवा, 2 मुद्दाम, 3 मुरदाड, 4 मुरळी. तर संवेदना, चेतना नसलेला माणूस यासाठी कोणता शब्द वापरते तर मुरदाड हा शब्द चपखलपणे वापरता येतील. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 मुरदाड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव केला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न TCS परीक्षेमध्ये वारंवार रिपीट करत असतात. तर अशाच प्रकारच्या प्रश्नासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.